नमस्कार. आजचं संपूर्ण राशी भविष्य 17 फेब्रुवारी 2026. मेष ते मीन. आज तुमच्या राशीत काय खास आहे, चला लगेच पाहूया. मेष राशीच्या लोकांसाठी करिअरमध्ये जुने सहकारी मदत करतील, त्यामुळे प्रगती चांगली होईल. तुमची हुशारी आणि समस्या हाताळण्याचे कौशल्य यामुळे कठीण परिस्थितीवर व्यवस्थित मात कराल. व्यापारात नफ्याची शक्यता आहे, पण कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी सल्ला नक्की घ्या. सरकारी कामात यश मिळू शकते. जुन्या प्रोजेक्टमध्ये पैसा अडकू शकतो, तेव्हा सखोल विचाराने निर्णय घेणे उत्तम आहे. आर्थिक अडचणींपासून थोडी सुटका होईल. तुम्ही जाहिरात, सेल्स आणि ब्रँडिंगशी संबंधित काम करत असाल तर लाभ होईल. वृषभ राशीसाठी दिवस चांगला आहे, फक्त प्रत्येक कार्यात सावध राहा. जिथे कायदेशीर कागदपत्रांचा संबंध आहे त्याला नीट वाचा. काही समजले नाही तर तज्ज्ञांचा सल्ला घ्या. तुमच्या कामाची पद्धत आणि वागणूक याबद्दल नोकरीत कौतुक होईल. कुटुंबात एखाद्या शुभ किंवा मंगल कार्यक्रमाच्या आयोजनाचा योग आहे. स्वतःसाठी खरेदी करणार आहात. घराची देखभाल किंवा गाडी संबंधित कामात थोडा खर्च वाढेल. तुमचे काम परदेशात असेल तर त्या संदर्भात चांगली बातमी देणारा ईमेल येईल. मिथुन राशीसाठी वेळ वेगाने पुढे जाणारी असते, तरी काही बाबतीत थोडा संभ्रम असेल. तुमचे प्रोजेक्ट पटापट मार्गी लागल्यामुळे इतर सहकारी तुम्हाला जास्त शहाणे आहात असं समजतील, तर काहीजण तुमचा द्वेष करतील. करिअर किंवा व्यवसायातील प्रगती यामध्ये सातत्य राखणे महत्त्वाचे आहे. एखाद्या नवीन कौशल्यामुळे किंवा कोर्समुळे करिअरमध्ये सकारात्मक वळण येईल. आर्थिक लाभाची शक्यता आहे. लेखन, सोशल मीडिया, पत्रकारिता किंवा डिजिटल कंटेंटमध्ये काम करत असाल तर उत्तम यश मिळेल. कर्क राशीसाठी करिअर आणि व्यवसायाच्या दृष्टीने दिवस फायदेशीर आहे. ग्रह तुमच्या बाजूने असून करिअरमध्ये स्थिरता मिळेल. भागीदारीत केलेले काम लाभदायक ठरेल. व्यापाऱ्यांसाठी चांगली बातमी म्हणजे नवीन ग्राहक आणि ऑर्डर मिळण्याचे संकेत आहे. ऑफिसमध्ये प्रमोशन किंवा जबाबदारी वाढू शकते. एखाद्या वरिष्ठांचे मार्गदर्शन आर्थिक आणि व्यावसायिक क्षेत्रात मदत करेल. घरात सर्वांचे एकमत होऊन निर्णय घेणे योग्य आहे. रिअल इस्टेटमध्ये काम करणाऱ्यांसाठी नवीन व्यवहार आहे. सिंह राशीसाठी थोडा दिवस अस्थिर असेल. करिअरच्या दृष्टीने काही समस्या किंवा आव्हान येणार आहेत, त्याचा सामना करावा लागेल. संयम आणि समजुतीने वागणे महत्त्वाचे आहे. वरिष्ठांची वाद घालणे, सहकाऱ्यांवर अधिकार गाजवणे टाळावे. जे लोक आयात निर्यात किंवा मीडियाशी संबंधित आहेत त्यांच्यासाठी आर्थिक लाभ आहे. अनावश्यक खर्चांपासून दूर राहा. मेहनत जास्त केली तरच त्याचे फळ तुम्हाला मिळेल. कन्या राशीसाठी दिवस धावपळीचा आहे, पण मान सन्मान वाढेल. विरोधक किंवा शत्रू काहीच करू शकणार नाहीत. कामात उत्तम यश मिळाल्यामुळे सुटकेचा निश्वास टाकाल. जे काही ठरवलं आहे त्यात यश मिळेल. तुम्ही प्रॉपर्टी डीलर, कन्सल्टन्सी किंवा वैद्यकीय क्षेत्रात असाल तर चांगली प्रगती होईल. गुंतवणुकीसाठी दिवस शुभ आहे, परंतु दीर्घकालीन योजनांना विचार करा. घरात वातावरण चांगले असून पाहुणे येण्याचा योग आहे. तुळसाठी दिवस लाभदायक असून करिअरमध्ये विशेष प्रगती होणार आहे. व्यवसायात नवीन योजना सुरू करण्याची हीच योग्य वेळ आहे. तुम्ही कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर त्यात यश मिळेल. नोकरी करणाऱ्यांची जबाबदारी वाढेल, तसेच प्रमोशनचे योग आहेत. तुम्ही बँकिंग, शिक्षण, कायदा आणि प्रशासकीय क्षेत्रात काम करत असाल तर त्यात यश आहे. काम कोणतेही असो, मला जमत नाही असे बोलणे सोडून द्यावे. वृश्चिक राशीसाठी दिवस सर्वोत्तम असून वरिष्ठ अधिकारी किंवा प्रभावशाली व्यक्ती तुमच्या करिअरला नवीन दिशा देऊ शकते. करिअरमध्ये बदलाची शक्यता आहे. तुम्ही मीडिया, लेखन, राजकारण किंवा पोलीस सेवेशी संबंधित आहात तर बदल सकारात्मक असतील. व्यवसायात केलेली एखादी नवीन गुंतवणूक लाभ देईल, परंतु मोठ्या निर्णयांच्या बाबतीत संयम ठेवा. जुन्या भांडण तंट्यांपासून सुटका होईल. दिवसभर निराशेचे विचार मनात येऊ देऊ नका. वेळ अनुकूल असल्याने टेन्शन कमी होणार आहे. धनुराशीसाठी दिवस चांगला आहे. तुमची मेहनत फळाला येईल. धनलाभाचे चांगले संकेत आहेत. नोकरीत प्रगतीचे दरवाजे खुले होत आहेत. तुम्ही ऑफिसमध्ये लीडर किंवा मॅनेजरचे काम करत आहात तर उत्तम यश मिळेल. एखादा मोठा क्लायंट मिळू शकतो, ज्यामुळे व्यवसायात स्थिरता येईल. नवीन डील लाभदायक वाटत असली तरी कागदपत्रे काळजीपूर्वक वाचा. उत्पन्नात वाढ होईल, पण खर्चाचे प्रमाणही वाढेल. तुम्ही शिक्षण, कायदा किंवा अध्यात्म याच्याशी संबंधित काम करत असाल तर यात यश आहे. मकर राशीसाठी दिवस चांगला असून धनलाभाचे योग आहेत. पैशाशी संबंधित व्यवहारात विशेष सावध राहा, कारण फसवणुकीची शक्यता आहे. करिअरमध्ये काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो, परंतु तुमची रणनीती कामी येईल. ऑफिसमध्ये स्पर्धा वाढू शकते. तुम्ही संयमाने वागा आणि प्रामाणिकपणाने काम करा. नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. कोचिंग, ऑनलाईन कोर्स, मार्केटिंग, ब्युटी प्रॉडक्ट्स या क्षेत्रात काम करत असाल तर लाभ होईल.
कुटुंबात सुख समाधान असेल. कुंभ राशीसाठी दिवस ठीक आहे. नोकरी असो वा व्यवसाय, वातावरण सकारात्मक असेल. अडकलेली कामे पूर्ण झाल्यामुळे तुम्हाला दिलासा मिळेल. आर्थिकदृष्ट्या दिवस ठीक असेल, पण गुंतवणुकीत जोखीम घेऊ नका. सरकारी नोकरी करणाऱ्यांसाठी प्रमोशन किंवा नवीन जबाबदारी मिळण्याचे संकेत आहेत. कायदेशीर प्रकरणात निकाल बाजूने लागेल. तुम्ही आयात निर्यातीचा व्यवसाय करत असाल तर त्यात यश मिळेल. कुटुंबासोबत प्रवास आणि मंगल कार्यात सहभागी होण्याचे योग आहेत. मीन राशीसाठी दिवस ठीक आहे. धनसंपत्ती आणि करिअर या दोन्ही बाबतीत यश आहे. आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. तुम्ही शिक्षण, तंत्रज्ञान आणि वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित काम करत असाल तर नवीन प्रोजेक्ट मिळण्याचे योग आहेत. पैशाचा सदुपयोग करा. बचत करणे भविष्यासाठी लाभदायक आहे. गुप्त शत्रू आणि ईर्ष्याखोर सहकारी यांच्यापासून सावध राहा. उधारी केली तर पैसे परत येणार नाहीत, हे लक्षात ठेवा. हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. पुन्हा भेटू पुढच्या राशी भविष्यामध्ये.